अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी संकटात असताना धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। धाराशिवच्या संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवल्या। अतिवृष्टी आणि पावसामुळे स्वतःच्या शेतीचं मोठं नुकसान झालेलं असताना बँकांनी पाठवलेल्या नोटिसीमुळे संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकाराची एबीपी माझानं बातमी दाखवताच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेतली। बँकांकडून शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अधिक माहिती घेणार असल्याची प्रताप सरनाईकांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। निवडणुकीच्या आधी लेअर डेलीन आम्ही सगळं मापच करू, सातबाराच कोरा करू। आता कुठे जाऊन बसले तर आता काय माहिती झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफीन मुक्तीन काय गरज आहे, त्यांचं काम भागलं। काय नोटीस आल्यात? हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराच्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे, आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे? शेतकऱ्यांनी पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही। आणि राज्यातली भीषण पूरस्थिती बघता राज्य सरकार शेतकऱ्यांना नियम बाजूला